तात उपमन्यू कुठे आहेस, उपमन्यू कुठे आहेस. एका अंधाऱ्या विहिरीतून आवाज येतो, गुरुदेव मी या पडक्या विहिरीमध्ये पडलेलो आहे, अंधाऱ्या विहिरीमध्ये पडलेलो आहे. गुरुदेव मला काही दिसत नाही, मी आंधळा झालेलो आहे. गुरुदेव विचारलं, तू आंधळा कसा काय झालास. गुरुदेव तुम्ही सांगितलं अन्नधान्य नाही खायचं, फळ नाही खायचं, दूध नाही खायचं, वासरांचं झागी नाही प्यायचा. मग मी सुकलेले पानं खायला लागलो, जंगलातली पडलेली. एक दिवशी चुकून मी विषारी पानं खाल्ली आणि त्यामुळे माझे नेत्र गेलेले आहेत आणि मी घरी येत असताना या विहिरीमध्ये पडलेलो आहे. गुरुदेव, गुरुला दया येते, गुरु प्रामाणिकतेवर ते खुश होतात. गुरुदेव म्हणतात, ठीक आहे, माझी आता तुला आज्ञा आहे, तू काय कर, अश्विनी कुमारांची प्रार्थना कर. अश्विनी कुमार हे देवतांचे डॉक्टर आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत. या अश्विनी कुमारांची प्रार्थना कर आणि मग ज्यावेळी हे प्रसन्न होतील त्यावेळी तू त्यांच्याकडे तुझे डोळे मागून घे आणि मग आपण आपल्या मार्गाला जाऊ. यांनी ती फार सुंदर प्रार्थना म्हटल्या. अश्विनी कुमार समोर प्रकट झाले. जसे अश्विनी कुमार प्रकट झाले त्यांनी विचारलं, काय काम आहे. ते म्हणे की माझे डोळे गेलेले आहेत, मला डोळे द्या. ते म्हणे ठीक आहे. एक वाटी त्याच्यामध्ये खीर उपमन्यूच्या समोर धरली आणि उपमन्यूला सांगितलं, उपमन्यू ही खीर खा, ही खीर खाल्ल्यानंतर तुझे डोळे तुला नक्कीच येतील. उपमन्यूने हात जोडले, सांगितलं, माफ करा, मी ही खीर खाऊ शकत नाही. तर अश्विनी कुमारने विचारले, का खाऊ शकत नाही, याने तुझे डोळे येणार आहेत. कारण मला गुरुदेवाने सांगितलेलं आहे काही खायचं नाही. आणि मग ज्यावेळी गुरुदेवाने आज्ञा दिली की नाही उपमन्यू, आता ते तू खाऊ शकतोस, आणि मग त्यांनी खीर खाल्ल्यानंतर उपमन्यूला डोळे नेत्र आलेले आहेत. सांगण्याचं या कथेचं तात्पर्य, भक्ती म्हणजे प्रामाणिकता पाहिजे, फार महत्वाचं आहे. जिथे प्रामाणिकता नसेल तिथे भक्तीचा अनुभव किंवा भक्तीचा साक्षात्कार करणं फार अवघड होऊन जातं. प्रामाणिकतावरती अजून एक कथा आहे, नरसिंह पुराण मधली, फार सुंदर. प्रामाणिकतेने ज्यावेळी व्यक्ती प्रयत्न करतो त्यावेळी भगवंतही त्याला निश्चितच प्रतिसाद देतात. कारण भगवंत दगड नाही आहेत, भगवंत भावग्राही जनार्दन आहेत. जसं उदाहरण आहे, फार सुंदर, शंकराचार्यांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव पद्मनाभ. हे पद्मनाभ जे आहेत ते फार मोठे भक्त होते नरसिंहदेवाचे. तर नरसिंहदेवांचे एकदा नरसिंहदेवाच्या प्राप्तीसाठी त्याने काय केला, फार मोठा यज्ञ करण्याचा विचार केला आणि एका जंगलामध्ये जाऊन ते फार मोठा यज्ञ करू लागले. आणि यज्ञ करत असताना तिथे एक व्याध, एक पारधी आला आणि त्याने पहिल्यांदाच पाहिलं की हे सगळे कपड्यांमध्ये मोठं यज्ञकुंड, त्यात मोठं यज्ञकुंड, सगळे आहुती चाललेले आहे. याने विचारलं, काय हो स्वामीजी, काय हो महाराज, काय करताय तुम्ही. तर म्हणे की आम्ही यज्ञ करतोय. म्हणे कसला यज्ञ. आता याला नरसिंह भगवंत काय करणार. त्यांना आम्ही अशा प्राण्यांचा शोध करतोय की ज्याचं डोकं जे आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर हे मानवाचं आहे. तर हा पारधी म्हणाला की लहानापासून मोठा मी या जंगलामध्ये झालो, पण असा प्राणी कुठे पाहण्यात आला नाही बुवा. पद्मनाभाने, आहे असा प्राणी तू बघितला नाही याचा अर्थ नाही की असा नाहीये, असा प्राणी आहे आणि जय स्थळी पाचा स्थळी आहे तो, मी त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या राधाने विचारलं, आहे तो प्राणी. म्हणे आहे. कुठे आहे. म्हणे कुठे, जळीस्थळी, या जंगलात मिळेल का. हो या जंगलातही मिळेल. ठीक आहे, जर असा प्राणी असेल तर मी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी शोधून आणून देईन. आणि जर उद्या संध्याकाळपर्यंत जर तो सापडला नाही तर मग मी झाडाला गळफास लावून आत्महत्या करेन, असं वचन घेऊन हा पारधी निघून गेला. आणि मग हा पारधी निघून गेल्यानंतर वर्णन आहे,
की त्या रात्रीपासून याचं चिंतन सुरू झालं. चिंतन कसलं? डोकं सिंहाचं आणि धड माणसाचं. हे चिंतन सुरू झालं रात्रीपासून. शोधायला लागला की हा प्राणी रात्री तर येत असेल, पण नदीच्या काठी जाऊन शोधू लागला. सकाळी येईल, पूर्ण जंगल शोधू लागला. जंगलातल्या दुर्गम ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, दुपार झाली, अन्न नाही, पाणी नाही, विसरून गेला. प्रामाणिकतेने शोधू लागला. कोणाला? वरती सिंहाचं डोकं आणि खाली मनुष्याचं डोकं. दिवसभर तो शोधू लागला. संध्याकाळ झाली. जशी संध्याकाळ झाली त्याला कळालं की हा प्राणी काही मिळणार नाही. दोर आणला होता त्याने. तो दोर झाडाला लटकवला, बांधला, गळ्यात अडकवला, झाडावर बसला आणि झाडावरनं उडी मारली. गळ्यामध्ये दोर अडकवून झाडावरनं उडी मारली. पण दुर्भाग्यवश की ती रस्सी तुटली आणि हा जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर त्याने विचार केला, रे रस्सी तुटली वाटतं, पण एवढी मजबूत रस्सी तुटली कशी काय? शक्य नाहीये. म्हणून कशी तुटली बघण्यासाठी त्यांनी झाडावर पाहिलं, तर त्या झाडावरती विघ्न विनाशक लक्ष्मी नरसिंहदेव भगवंत बसलेले होते. बोलो नरसिंहदेव भगवान की. भगवंत तिथे प्रकट झाले होते. याने पाहिलं सिंहाचं डोकं, मनुष्याचं शरीर, हाच प्राणी आहे. जी रस्सी तुटली होती ती गळ्यात टाकली, भगवंताच्या गळ्यात रस्सी टाकली आणि भगवंताच्या गळ्याला ती बांधली. खाली उतरायला सांगितलं आणि घेऊन निघाला. कोणाकडे? पद्मनाभाकडे, जिथे यज्ञ होता तिथे. आणि निघाला. रस्सी आणि पाठीमागे नरसिंह भगवंत. नाही, यज्ञस्थळावरती आला. यज्ञस्थळावरती म्हणे, बघा तुम्ही जो प्राणी सांगितला होता तो प्राणी धरून आणलेला आहे. प्रामाणिकता तेवढी नव्हती पद्मनाभाकडे. त्याला फक्त ती हवेत तरंगणारी रस्सी दिसली. नरसिंह भगवंत दिसले नाहीत. भगवंत आदान प्रदान करतात, परंतु ज्याच्याकडे खरंच प्रामाणिकपणे भक्ती आहे. या भौतिक जगामध्ये आमची स्थिती, घर कोणी बांधलं? मी बांधलं. गाडी कोणी घेतली? मी घेतली. मुलांचं शिक्षण कोणी केलं? मी केलं. सगळं काही मी केलं. आणि जीवनामध्ये दुःख आलं तर आपला हात वरती जातो, त्याने केलं. नाही जात का? त्याने केलं. जसं उद्याच्या OMG मध्ये आहे. भगवंत जर दयाळू असतील तर का बरं भूकंप देतात? का बरं सुनामी येतात? जर भगवंत दयाळू असतील तर का लोकांची उपासमार होते? भगवंत दयाळू नाहीत? भगवंत दयाळू आहेत. या गोष्टीचा आम्ही विचार करतो. 2 मिनिटं येणाऱ्या भूकंपाचा, 4 मिनिटं येणाऱ्या सुनामी लाटांचा आम्ही विचार करतो. परंतु आता भूकंप आहे का? त्यावेळेचा विचार आम्ही केला नाही. ज्यावेळी भूकंप होत नाही त्यावेळेचा विचार आम्ही केला नाही. ज्यावेळी सुनामी येत नाही त्यावेळेचा आम्ही विचार केला नाही. ज्यावेळी उपासमार होत नाही, आम्ही केवळ थोड्या वेळासाठी दुःख आले त्याचा आम्ही विचार केला आणि भगवंताच्या दयेवर आम्ही आक्षेप घेतलेला आहे. किती दुर्भागी जीव आहेत जे भगवंताने दिलेला आहे. जसं एक आम्हाला धडा होता, दिनूचं बिल आणि आईचं बिल. नाही, दिनूचं बिल होतं, बाजारातून भाजी आणली 1 रुपया, किराणा आणला 1 रुपया, इस्त्रीवाल्याला कपडे दिले 1 रुपया, त्याच्यानंतर बाळाच्या गोळ्या आणल्या, औषधातून त्या आणल्या त्याचे 50 पैसे, पप्पांची बॅग भरली त्याचे 50 पैसे, असे काहीतरी 5-5.5 रुपये दिवसाचं बिल त्याने आईच्या कॉटवरती ठेवलं. आणि मग आई सकाळी उठला तर आईचं एक बिल त्याने पाहिलं. त्यात लिहिलं होतं 9 महिने गर्भामध्ये सांभाळलं, त्याची किंमत 00.
लहानपणी आजारी पडला, दिवस रात्र 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 जागून तुझी काळजी घेतली, त्याचं बिल शून्य. हाताला धरून चालायला शिकवलं, त्याचं बिल शून्य. अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि एकूण बेरीज शून्य शून्य. हे गणित भगवंताच्या बाबतीत आहे. एक दाणा गव्हाचा पेरला तर किती दाणे निघतात, एक तांदळाचा दाणा पेरला तर किती निघतात. भगवंताने इतकी सुंदर सृष्टी बनवली. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. कधी असं झालंय का रात्री 9ला सूर्य मावळलाय किंवा सकाळी 4ला उगवलाय? कधी होणार नाही. पण कधी बिल आलंय का आपल्याकडे? एक महिना MSCBचं बिल भरलं नाही तर काय होईल? वीज कापली जाईल. परंतु भगवंताच्या याच्यामध्ये नाही. ही भगवंताची दया आहे. ती समजण्यासाठी साधूकडे, गुरुकडे आणि शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे, तरच आपल्याला या गोष्टी कळतील. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रामाणिकतेवरती. जगन्नाथपुरी मधली एक कथा आहे, प्रामाणिकता. भगवंत जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा. परंतु वेळेअभावी आपण नंतर अजून पुढे एक कथा बघणार आहोत. पुढे मग वृद्ध होता जटायू, 7,000 वर्ष त्याचं आयुष्य झालं होतं. थकला युद्ध करता करता. रावणाची गाढवं मारली त्याच्या रथाची. रावणाला बेजार करून टाकलं. रावणाचं अंग रक्त लोहान करून टाकलं, रक्ताने भरून टाकलं अंग. आणि मग हे युद्ध करत असताना जटायू थकला, शांत बसला एका झाडावर जाऊन. रावण खुश झाला की जटायूने युद्ध थांबवलं, खुश झाला. आणि रावण उत्साही झाला आणि उडून निघाला. जसा निघाला त्याने पाहिलं रावण निघाला. पुन्हा जेवढी शक्ती होती आपल्या पंखांमध्ये तेवढी एकवटली आणि पुन्हा उत्साहाने युद्ध करायला निघाला जटायू. भक्तीची, त्यागाची व्याख्या आहे उत्साह. भक्तीमध्ये उत्साह पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आमचा उत्साह जोपर्यंत आमचं काम आहे तोपर्यंत. कामस्तत ज्ञान प्रपद्यन्ते अन्नदेवता. ज्यावेळी आमचं काम असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला देवळात मिळू, त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रार्थना मंदिरांमध्ये मिळू. जर काम नसेल, तू तेरे धाम में, मैं मेरे काम में, नाही का? तू तुझ्या धामामध्ये, मी माझ्या कामांमध्ये. कृष्ण भावनेमध्ये उत्साह पाहिजे. जसं एक फार सुंदर तुकाराम महाराजांच्या जीवनातलं हे कथा आहे की आम्ही केवळ ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये संकट किंवा काय, ज्यावेळी काय आमची एक भौतिक इच्छा असेल ना, त्यावेळी आम्ही देवी देवतांचं नाही तर भगवंताचं शरणागत घेतो. जसं तुकाराम महाराज एकदा प्रवचन देत होते देहूमध्ये प्रवचन सुरू झालं. संध्याकाळी 7ला कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. 9 वाजले, 10 वाजले, कीर्तनातली लोक जायला लागली. परंतु तुकाराम महाराज जोर जोराने कीर्तन करू लागले. कीर्तनामध्ये गुंग झाले. 11 वाजले रात्रीचे. 11 वाजल्यानंतर त्यांनी पाहिलं एकच व्यक्ती समोर प्रवचनात बसलेला आहे. एकच व्यक्ती समोर प्रवचनात बसलेला आहे. फार खुश झाले. त्या म्हणाले की आजपर्यंत एवढी प्रवचन दिली, परंतु तुझ्यासारखी तीव्रता मला ऐकण्यामध्ये कुठेच मिळाली नाही. तुझ्यासारखी तीव्रता मी कुठेच पाहिली नाही. माझा आज उत्साह वाढलेला आहे. अजून कीर्तन आपण करूया. याने हात दिला. महाराज थांबा, तुकाराम महाराज थांबा, माझा उत्साह वाढलेला काही नाहीये. तुम्ही कीर्तन करत असताना ज्या घोंगडीवर उभ्या आहात ना, ज्या घोंगडीवर, ती घोंगडी माझी आहे आणि ती नेण्यासाठी मी ते थांबलेलो आहे. तुम्ही बाजूला झाले, ती घोंगडी घेतली की मी निघालो. आमची सरकार अशी स्थिती नाही का? थोडस काही
पाहिजे असेल तर फोडला नारळ, घातली पूजा, केले 525चा यज्ञ. नाही नाही, भगवंत जे आहेत ते भावग्राही जनार्दन आहेत. भगवंतांना कोणी फसवू शकत नाही आणि ज्याला जे पाहिजे ते मिळेल. परंतु जो भगवंतांना शरणागत जाईल ना, भगवंत त्याला जीवनामध्ये जे अंतिम लक्ष्य आहे भगवंताचं धाम ते त्याला देते. म्हणून भक्तीमध्ये काय हवाय? उत्साह हवाय, निश्चय हवाय. श्रील प्रभुपाद भगवद्गीतेच्या एका अध्यायामध्ये तात्पर्यामध्ये ही कथा लिहितात, टिटवीची कथा. टिटवी तिचं एक समुद्राचा पूर येतो आणि झाडावरची जी अंडी आहेत ते समुद्र घेऊन जातो. टिटवी चिमणी ती परत येते, बघते तर अंडी नाही झाडावर. विचारते तर म्हणे समुद्र आला होता तो घेऊन गेला. ती समुद्राकडे जाते आणि समुद्राला विनवणी करते, समुद्रा माझी मुलं माझी अंडी मला देऊन टाक. समुद्र म्हणतो नाही, देणार नाही. जर तू मला तुझी अंडी दिली नाहीस, माझी अंडी तू मला दिली नाहीस, तर मी तुला सुकवून टाकेन. छोटीशी टिटवी चिमणी काय व्रत घेते? जर तू मला तुझी अंडी परत माझी अंडी परत दिली नाहीस तर मी तुला पूर्णतः सुकवून टाकेन. समुद्र हसायला लागतो, म्हणजे तू मला सुकवणार? ठीक आहे, बघू, कर काम चालू. आणि मग ही टिटवी चिमणी एक पाण्याचा थेंब घ्यायची, सुक्या वाळवंटात टाकून यायची. एक पाण्याचा थेंब घ्यायची, सुक्या वाळवंट टाकायची. एक पाण्याचा थेंब घ्यायची, सुक्या वाळवंट टाकायची. असा प्रयत्न तिचा सुरू होता. उत्साह निश्चय कधीच कमी झालेला नाहीये. कोणी असो किंवा कोणी नसो, आपला उत्साह कसा असतो? लोक वाढले की आपला उत्साह वाढतो नाही. तुकाराम महाराज म्हणून सांगतात, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा करा कोणी वंदना करा, आमचा केवळ एकच धंदा भगवंताची भक्ती. देह जावो अथवा राहो, विठ्ठल चरणी दृढ भाव. विठ्ठलाचं उदाहरण आजच्या शेवटच्या प्रवचनात तेही देईल. भक्तीची व्याख्या, उत्साह, भक्तीमध्ये उत्साह पाहिजे. भक्ती म्हणजे धारेवरची कसरत. भक्ती करत असताना समस्या नक्कीच येतील, परंतु उत्साह सोडायचा नाही. परीक्षा येतच राहतील. पुढे आपण बघणार आहोत, जटायू आणि रावणामध्ये युद्ध सुरू झालं, भयानक युद्ध झालं आणि शेवटी रावणाने जटायूचे पंख कापून टाकले. आणि पंख कापून टाकल्यानंतर जटायू पूर्णपणे तडफडत भगवंताची वाट पाहू लागला, प्रार्थना करू लागला. आणि मग भगवान श्रीराम आणि लक्ष्मण जटायूच्या जवळ पोहोचलेले आहेत. वर्णन आहे श्री रामायणामध्ये. जसे भगवंत आणि लक्ष्मण जटायूच्या ठिकाणी पोहोचले, जटायूचे पंख इस्तविस्त पडले होते, पूर्ण रक्त झालं होतं. भगवान श्रीरामाने ते पाहिलं आणि आपला बाण धनुष्य काढला आणि जटायूवर नेम धरला. बाण काढला तुनीरमधून आणि जटायूला मारण्यासाठी भगवान श्रीरामाने धनुष्यावर बाण चढवलेला आहे. वाल्मिकी रामायण मध्ये याचं वर्णन आहे की हा प्राणी याने माझ्या सीतेला खाल्लेलं दिसत आहे, म्हणून याचा वध आता करतो, असं क्रोधाने लालबुंद होऊन भगवान श्रीरामाने जे आहे ते बाण मारण्यासाठी काढलेला आहे. लक्ष्मणजी म्हणतो, भगवंता थांबा, हा जटायू आहे, हा असं करणार नाही. आपल्या वडील दशरथ महाराजांचा मित्र आहे, असं करणार नाही, मी विचारतो आधी काय झालं ते. आणि लक्ष्मणजी गेल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, पाहतो तर तो राम नामाचा जप करतो जटायू. लक्ष्मणाने, भगवंत हा तुमच्या नावाचा जप करतो, हा कसं काय सीतेला खाईल?
भगवंतही आले, भगवंताने विचारलं आणि मग त्याने सांगितलं की असुरांनी तुमच्या सीतेला पळवलेला आहे. इथे एक शिक्षा, त्याग आणि भक्ती. भक्तीमध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परीक्षा, शुद्धीकरण. मनी नाही भाव अन देवा मला पाव. मगाचपासून ते भजन आठवतच नव्हतं, आता आठवलं. मनी नाही भाव अन देवा मला पाव, देव शाण पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे. 7 दिवस रामकथा केल्यानंतर झाल्यानंतर लोक ऐकली बरं का, 7 दिवस रामकथा. नाही, रामकथा सुरू होते. मनी नाही भाव देवा मला पाव. परीक्षा सुरू झाली. आता मुलांचे उंडके मंदिरात येताना दिसतात. मंदिरात सकाळ सकाळी जपाला बसले की येतात. परीक्षा झाली की मुलांचा फोन येतो, प्रभूजी प्रार्थना करो, एग्जाम आहे कल. मला वाटतं उद्या GEE ची एक्झाम आहे, 12वीच्या स्टुडंटची. नाही, मुलांच्या परीक्षा आल्या. फोन, प्रभूजी कल 9 से 12:30 पेपर है, थोड़ा प्रार्थना करो, 1-2 माला एक्स्ट्रा करो. मुलं सांगतात, प्रभूजी सकाळी जरा लवकर उठून 1-2 माळा एक्स्ट्रा करा आमच्यासाठी, कारण आमचं ऐकतील की नाही बघू, तुमचं नक्कीच ऐकतील बुवा, पेपर थोडा सोपा जाईल. नाही तर मनी नाही भाव अन देवा मला पाव. गणपती बाप्पा आणून ठेवले. नाही, कसले गणपती केले आम्ही? 11 दिवस गणपतींना असं काही ऐकवतो, असं काही ऐकवतो, गणपतीचं डोकंच फुटत असेल. चक्रावून जात असतील गणपती बाप्पा आमचे. 11व्या दिवसानंतर ज्यावेळी जात असतील, लोक म्हणतात ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा खऱ्या अर्थाने स्वतःलाच विचारा, म्हणत असतील का पुढच्या वर्षी लवकरच येईन खऱ्या अर्थाने? मला तर वाटत नक्कीच नाही म्हणत असतील गणपती बाप्पा. ते म्हणत सुटलो रे बाप्पा. नाही, नवरात्र उत्सव तिकडे देवी एका कोपऱ्यात आणि आमचे काय वेगळेच गरबे इकडे. दुर्भाग्याची गोष्ट आहे. विषय बराच लांब लचक जाईल, परंतु ज्यावेळी भगवान श्रीरामांनी जटायूला पाहिलं त्यावेळी भगवंताने बाण मारायला काढलेला आहे. भगवंतांना माहिती नव्हतं का हा जटायू आहे आणि याने माझ्यासाठी आपला देह जो आहे तो माझ्यासाठी याने झिजवलेला आहे. आपला देह याने माझ्यासाठी वाया घालवलेला आहे. हे भगवंतांना माहिती नव्हतं का? भगवंतांना माहिती होतं. पण सगळ्यात महत्वाचं आहे, भगवंत इथे एक आचार टीका लिहितात, भगवंत परीक्षा घेत होते. भक्ती म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, गेला आणि विकत घेऊन आलं नाही. परीक्षा होईल, पावलो पावली परीक्षा होईल. हृदयातल्या अनर्थांची आणि भौतिक जगात असलेल्या परिस्थितींशी सांगड घालता असताना भक्तीमध्ये नेहमी परीक्षा होईल. भगवंत नक्कीच परीक्षा घेतील आणि या परीक्षेमध्ये आपला उत्साह मुळीच कमी झाला नाही पाहिजे, आपला निश्चय मुळीच कमी नाही झाला पाहिजे, तरच त्याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हटली पाहिजे. आणि म्हणून आणि या परीक्षेनंतरच खऱ्या अर्थाने शुद्धीकरण आहे. म्हणून जटायूची परीक्षा भगवंतांनी घेतली आपल्याला दाखवण्यासाठी की भगवंत परीक्षा घेतात. भगवंत शुद्ध झाल्याशिवाय घेणार नाहीत त्यांच्या धामामध्ये. म्हणून परीक्षा प्रत्येकाला त्याच्या जसं परीक्षेचं उदाहरण देताना एक फार सुंदर उदाहरण दिलं जातं. ते म्हणतात की कसं भगवंत परीक्षा घेतात. जसं लहान मुलं असतं, 1-2 वर्षाचं 2.5 वर्षाचं, त्याच्यावेळी असं कोणीतरी असं उडवतं त्याला आकाशामध्ये, नाही पाहिलं असेल,
असं आकाशात उडवलं ते जरा घाबरतं नाही, परंतु त्याला लगेच झेललं की त्याला हा 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 हसायला लागतं. पाहिलं तुम्ही, असं वर उडवलं की ते मूल घाबरतं, परंतु त्याला लगेच झेलल्यावर ते आनंदी होतं. पुन्हा त्याला उडवलं जातं, ते घाबरतं, त्याला झेललं की आनंद होतो, पण नंतर त्याला उडवलं तर ते घाबरत नाही, त्याला आनंदच होतो. भगवंताची परीक्षा अशीच आहे. त्याच्या शक्तीपेक्षा मोठा पेपर देत नाहीत कधी. आम्हीच पेपरला घाबरतो. त्याची जेवढी शक्ती आहे, त्याची जेवढी बुद्धी आहे, भगवंतांना ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन, भगवंताचे अंश आहोत. भगवंत दयाळू आहेत. ते तेवढीच परीक्षा देतात जेवढी हा पास करू शकेल. परीक्षकाला माहितीये हा पहिलीतला याला 5वीचा पेपर चालणार नाही, तेवढीच परीक्षा देतात. फक्त आम्ही काय पेपर हॉल मध्येच जाण्याची आमची इच्छा नाही. भक्ती नको 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 नको, लय त्रास होईल. नाही, परीक्षा होईल. भक्ती करत असताना परीक्षा होईल, परंतु त्या परीक्षेमध्ये नक्कीच शुद्धीकरण आहे. परीक्षेचं एक उदाहरण फार सुंदर भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये आहे. जसं एकदा नारद मुनींना प्रश्न पडतो, भगवंता तुमचे महान भक्त कोण असतील बरं? तर भगवंत म्हणतात वृंदावनातल्या गोपी. वृंदावनातल्या गोपी हे काय महान भक्त? ते म्हणे ठीक आहे, तुला परीक्षा करायची आहे ना? तर हो परीक्षा करायची. बरं जा, ब्रह्माजीकडे जा, शिवजीकडे जा, सगळ्या देवी देवतांकडे जा आणि सगळ्यांना एक प्रश्न सांगायचा. प्रश्न हा की भगवंताचं डोकं दुखतंय आणि हे डोकं कधी थांबेल? ज्यावेळी तुमच्या चरणाची रज भगवंत आपल्या डोक्याला लावतील, त्यावेळी जे आहे भगवंताचं डोकं थांबेल असं सांगायचं. आणि जर तुमच्या चरणाची रज भगवंतानी डोक्याला लावली तर तुम्ही करोडो जन्म नरकात, असं पण सांगायचं. खरं सत्य आहे. जर आपण भगवंतांची आपल्या चरणाची रज भगवंताच्या डोक्याला जर चोळली तर आपण नरकातच. ठीक आहे, मग नारदजी निघतात, ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजीला सांगतात वैकुंठातून आलो, फार मोठी गोष्ट झालेली आहे, भगवंताचं डोकं दुखत आहे. ब्रह्माजी म्हणतात मग अश्विनी कुमार कोणाला पाठवू? ते म्हणे नाही, उपाय एकच आहे, तुमच्या चरणाची दष्ट पाहिजे. म्हणा अरे माझ्या चरणाची दष्ट नरकात पाठवतो काय मला? नाही बुवा, नाही मिळणार आपल्याला, दुसरीकडे जा. शिवजीकडे जातात, शिवजीला सांगतात. शिवजी म्हणे नाही बुवा, कोण नरकात जाईल? सगळीकडे जातात, कोणीच चरणाची रस देत नाही. भगवंताकडे भगवंता कोणी दिली नाही. जा आता वृंदावनातल्या गोपींकडे जा. वृंदावनातल्या गोपींकडे जातात. गोपींना सांगतात वैकुंठातून आलो. मग तुमच्या कृष्णाचं डोकं दुखते. बापरे, मग काय काय त्याला औषध काय? नारद मुनी एक औषध आहे, तुमच्या चरणाची रस जर डोक्याला लावली भगवंतानी तर भगवंताचं डोकं दुखायचं थांबेल. गोपी काय करतात? आपल्या ओढण्या काढतात आणि नाचून नाचून चरणाची रस त्या ओढणीमध्ये भरून नारद मुनी हे घ्या आणि भगवंताच्या डोक्याला लावा बरं का. नारद मुनी यांना माहिती नसेल की, गोपींना माहिती नसेल की तुमच्या डोक्याची चरणरज भगवंताच्या डोक्याला लावली तर तुम्ही नरकात जाल. नारद मुनी सांगतात त्यांना, तुम्हाला माहिती आहे का की ही चरणाची रज, तुमच्या चरणाची रज जर भगवंताच्या मस्तकाला लावली तर तुम्ही नरकात जाल, तुम्हाला माहिती आहे का? गोपी हसायला लागतात. भक्ती म्हणजे ही भावना. गोपी हसायला लागतात आणि गोपी फार सुंदर उत्तर देतात. गोपी म्हणतात की नारद मुनी, जर एवढ्याशा थोड्याशा ही जी चरणाची रज आहे, आमची माती आहे, धूळ आहे, हिने जर भगवंताचं थोडा वेळ जरी डोकं शांत झालं ना, थोडा वेळ जरी डोकं दुखायचं थांबलं ना, तर त्यासाठी आम्ही करोडो 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 जन्म नरकात जायला तयार आहोत. ही आहे भगवंताची भक्तीची भावना. म्हणून प्रभुपादांनी या आंदोलनाला नाव दिलेलं आहे कृष्ण भावना.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इथे भावनेचा विकास करायला शिकवलं जातं. केवळ 7 दिवसांच्या रामकथेने 7 दिवसांच्या भागवत कथेने शुद्ध भक्त होणार नाही. मीही नाही सांगून आणि आपणही नाही ऐकून. आपलं जीवन 7 दिवसानंतर सुरू होतं. जे ऐकलेलं आहे, जे बोललेलो आहे, त्याचं मंथन केलं पाहिजे. त्याच्यातून आपली भावना चांगली विकसित केली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी शील प्रभुपादाने हे आंदोलन निर्माण केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ. शील प्रभुपादाने तिथे काय केलेले आहे? भावना विकसित केलेली आहे. भगवंताप्रती भावना विकसित केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी काय करावं लागतं हे आपण उद्या बघणारच आहोत. परंतु हे करत असताना इथे ज्यावेळी भगवान श्रीराम जटायू सांगतो की भगवंता, एक असुर जो आहे तो सीता मातेला घेऊन पळालेला आहे आणि जटायू आपला देहत्याग करतो. देह कुठे सोडतो? भगवंताच्या मांडीवर सोडतो. आणि मग भगवंत लक्ष्मणाला आदेश देतात की जा जंगलातून लाकडान आपण जटायूचा अंतिम संस्कार करू. भगवान श्रीरामाने दशरथाचा अंतिम संस्कार केलेला नाही आहे, परंतु भगवान श्रीरामांनी जटायूचा अंतिम संस्कार केलेला आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे भगवंताने काय पाहिली? भावना पाहिलेली आहे. फार सुंदर एक आचार्य टीका लिहितात. 2 व्यक्ती, एक व्यक्ती रामाच्या हातून मेला. त्याचं नाव होतं मारीच. उद्या त्याची कथा बघणार आहोत. रावणाच्या हातून कोण मेला? मारीच मेला. रामाच्या हातातून मारीच मेला आणि रावणाच्या हातातून जटायू मेला. बघा फरक किती आहे. रामाच्या हातातून मारीच मेला आणि रावणाच्या हातातून जटायू मेला. इथे गुणगान कोणाचं होतंय? जटायूचं. का? कारण त्यांनी या भावनेने भगवंताची सेवा केलेली आहे. म्हणून अंतिम समयी भगवंत जर धर्म जर आपल्या बाजूला उभा करायचा असेल तर त्याची तयारी आपल्याला आतापासूनच करायची आहे. उद्याचा विषय आहे मारीच वध. मारीच म्हणजे या भौतिक जगातल्या वेगवेगळ्या आसक्त्या. सीतामाता सगळं सोडून आली, परंतु एका त्या मारीचवरती आसक्त झाली आणि भगवंतही तिच्या मागे गेले. त्याचंही कारण उद्या आपण चर्चेत घेऊ. आणि मग मारीचचा वध केला भगवान श्रीरामांनी. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या आसक्त्यांचा त्याग करायचा आहे, वध करायचा आहे. आणि त्यासाठी मनुष्य जीवनाचा उद्देश आपल्याला प्राप्त करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याची चर्चा देखील उद्या करणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्या शेवटचं सेशन राहील OMG, ओ माय गॉड. ज्या फिल्ममध्ये भगवंताच्या नियमावरती किंवा धर्मांवरती विषय पहिल्यापासूनच आहे की खेळाडू आणि मनोरंजन करणारे ज्यावेळी समाजाचं नेतृत्व करतात तो समाज प्रगती करत नाही तर तो समाज अधोगतीला जातो. याविषयी आपण उद्या चर्चा नक्कीच करणार आहोत. इस्कॉन तर्फे भगवद्गीता कोर्स आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, जसं मी काल अनाउन्समेंट केलं होतं, याच्यामध्ये 3 दिवसात हे 6 विषय घेतले जाणार आहेत. पहिला विषय आनंदाचा शोध. प्रत्येकाला आनंद हवाय, तो कुठे आहे? भगवंत अस्तित्वात आहेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी कोण आहे? चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं? आणि भगवंत एक आहेत की अनेक? आणि योगाची पूर्णता या कलियुगामध्ये जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे
प्रायेण्वल्पायुष सभ्य कलुस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रता. प्रायण अल्पायुष्य, कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य कमी आहे. प्रायण अल्पायुष्य सभ्य कलुस्मिने युगे जना, मंद कमी बुद्धी आहे, सुमंद म्हणजे आळशी आहेत कलियुगातली लोक, मंद सुमंद मतयो मतभेद आहे एक दुसऱ्यांमध्ये, मंद भाग्या कम नशिबी आहेत, आणि हुपद्रता म्हणजे नेहमी भांडणारे आहेत. या अशा युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी खरा योग कोणता तो देखील या कथेमध्ये या 3 दिवसाच्या सेशनमध्ये सांगितलं जाणार आहे. हिज ग्रेस मारुती प्राण प्रभू ते घेणार आहेत. तर त्याचा ॲड्रेसही इथे दिलेला नाही आहे. दत्त मंदिर, पत्ता दत्त मंदिर हॉल, राजीव नगर टाउनशिप, राजीव नगर नाशिक, इथे हा 3 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. त्याची फी देखील इथे दिलेली आहे. 300 रुपये सिंगल, 200 रुपये आले तर 500 रुपये, जर दोघेही आले तर. त्याचं सांगण्याचं पैसे ठेवण्याचं कारणही हेच आहे, कारण तिथे उत्तम प्रतीचा प्रसाद मिळणार आहे. त्याचबरोबर तिथलं जे काही चेअर्स, PPT हे सगळ्याचा जो खर्च आहे, साऊंड सिस्टीम, त्याचा खर्च देखील यातूनच दिला जाईल. आणि म्हणून हा नॉमिनल खर्च आहे. बाहेर हा सेमिनार जर कॉर्पोरेट पिचिंगमध्ये हाच सेमिनार केला जातो त्यावेळी एक मनुष्याला कमीत कमी 2100 रुपये घेतलेले जातात. परंतु प्रचार त्याचं कमवण्याचा नाही, केवळ जो काही खर्च आहे नॉमिनल निघावा म्हणून हा उद्देश आहे. तर ज्यांना ज्यांना याचे पासेस हवेत ते टेबलवरती मिळतील. कृपा करून हा कोर्स सगळ्यांनी अटेंड करावा ही आपल्यासाठी रिक्वेस्ट आहे. पुन्हा एकदा फार फार धन्यवाद. बोलो सियावर रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. फार फार धन्यवाद. तर आता भगवंताची आरती होईल आणि मग त्यानंतर थोडा प्रसाद सगळ्यांसाठी होईल आणि त्यानंतर मग सगळ्यांनी प्रस्थान करायचं आहे. हरे कृष्णा. उद्या संध्याकाळी आपण 7 वाजता अवश्य भेटूया. हरे कृष्ण. उद्याचं सेशन थोडं जास्त वेळ पण चालण्याची शक्यता आहे, तर त्या तयारीनेच आपण सर्वांनी यावं. हरे कृष्ण. तात उपमन्यू कुठे आहेस? उपमन्यू कुठे आहेस? एका अंधाऱ्या विहिरीतून आवाज येतो, गुरुदेव मी या पडक्या विहिरीमध्ये पडलेलो आहे. अंधाऱ्या विहिरीमध्ये पडलेलो आहे गुरुदेव, मला काही दिसत नाही, मी आंधळा झालेलो आहे. गुरुदेव विचारतात, तू आंधळा कसा काय झालास? गुरुदेव तुम्ही सांगितलं अन्नधान्य नाही खायचं, फळ नाही खायचं, दूध नाही खायचं, वासरांचं झागी नाही प्यायचा. मग मी सुकलेले पानं खायला लागलो, जंगलातली पडलेली. एक दिवशी चुकून मी विषारी पानं खाल्ली आणि त्यामुळे माझे नेत्र गेलेले आहेत आणि मी घरी येत असताना या विहिरीमध्ये पडलेलो आहे गुरुदेव. गुरुला दया येते, गुरु प्रामाणिकतेवर ते खुश होतात. गुरुदेव म्हणतात, ठीक आहे, माझी आता तुला आज्ञा आहे, तू काय कर, अश्विनी कुमारांची प्रार्थना कर. अश्विनी कुमार हे देवतांचे डॉक्टर आहेत, आयुर्वेदाचार्य आहेत. या अश्विनी कुमारांची प्रार्थना कर आणि मग ज्यावेळी हे प्रसन्न होतील त्यावेळी तू त्यांच्याकडे तुझे डोळे मागून घे आणि मग आपण आपल्या मार्गाला जाऊ. यांनी ती फार सुंदर प्रार्थना म्हटल्या. अश्विनी कुमार समोर प्रकट झाले. जसे अश्विनी कुमार प्रकट झाले त्यांनी विचारलं, काय काम आहे? ते म्हणे की माझे डोळे गेलेले आहेत, मला डोळे द्या. ते म्हणे ठीक आहे. एक वाटी त्याच्यामध्ये खीर उपमन्यूच्या समोर धरली आणि उपमन्यूला सांगितलं, उपमन्यू ही खीर खा, ही खीर खाल्ल्यानंतर तुझे डोळे तुला नक्कीच येतील. उपमन्यूने हात जोडले, सांगितलं, माफ करा, मी ही खीर खाऊ शकत नाही. तर अश्विनी कुमारने विचारले, का खाऊ शकत नाही? याने तुझे डोळे येणार आहेत. कारण मला गुरुदेवाने सांगितलेलं आहे काही खायचं नाही. आणि मग
ज्यावेळी गुरुदेवाने आज्ञा दिली की नाही उपमन्यू, आता ते तू खाऊ शकतोस, आणि मग त्यांनी खीर खाल्ल्यानंतर उपमन्यूला डोळे नेत्र आलेले आहेत. सांगण्याचे या कथेचं तात्पर्य, भक्ती म्हणजे प्रामाणिकता पाहिजे. फार महत्वाचं आहे. जिथे प्रामाणिकता नसेल तिथे भक्तीचा अनुभव किंवा भक्तीचा साक्षात्कार करणं फार अवघड होऊन जातं. प्रामाणिकतावरती अजून एक कथा आहे नरसिंह पुराण मधली, फार सुंदर. प्रामाणिकतेने ज्यावेळी व्यक्ती प्रयत्न करतो त्यावेळी भगवंतही त्याला निश्चितच प्रतिसाद देतात. कारण भगवंत दगड नाही आहेत, भगवंत भावग्राही जनार्दन आहेत. जसं उदाहरण आहे फार सुंदर, शंकराचार्यांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव पद्मनाभ. हे पद्मनाभ जे आहेत ते फार मोठे भक्त होते नरसिंहदेवाचे. तर नरसिंहदेवांचे एकदा नरसिंहदेवाच्या प्राप्तीसाठी त्याने काय केला, फार मोठा यज्ञ करण्याचा विचार केला. आणि एका जंगलामध्ये जाऊन ते फार मोठा यज्ञ करू लागले. आणि यज्ञ करत असताना तिथे एक व्याध, एक पारधी आला. आणि त्याने पहिल्यांदाच पाहिलं की हे सगळे कपड्यांमध्ये मोठं यज्ञकुंड, त्यात मोठं यज्ञकुंड, सगळे आहुती चाललेले आहे. याने विचारलं, काय हो स्वामीजी, काय हो महाराज, काय करताय तुम्ही? तर म्हणे की आम्ही यज्ञ करतोय. म्हणे कसला यज्ञ? आता याला नरसिंह भगवंत काय करणार? त्यांना आम्ही अशा प्राण्यांचा शोध करतोय की ज्याचं डोकं जे आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर हे मानवाचं आहे. तर हा पारधी म्हणाला की लहानापासून मोठा मी या जंगलामध्ये झालो, पण असा प्राणी कुठे पाहण्यात आला नाही बुवा. पद्मनाभाने, आहे असा प्राणी तू बघितला नाही याचा अर्थ नाही की असा नाहीये, असा प्राणी आहे आणि जय स्थळी पाचा स्थळी आहे तो, मी त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या राधाने विचारलं, आहे तो प्राणी? म्हणे आहे. कुठे आहे? म्हणे कुठे जय स्थळी, या जंगलात मिळेल का? हो, या जंगलातही मिळेल. ठीक आहे, जर असा प्राणी असेल तर मी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी शोधून आणून देईन. आणि जर उद्या संध्याकाळपर्यंत जर तो सापडला नाही तर मग मी झाडाला गळफास लावून आत्महत्या करेन, असं वचन घेऊन हा पारधी निघून गेला. आणि मग हा पारधी निघून गेल्यानंतर वर्णन आहे की त्या रात्रीपासून याचं चिंतन सुरू झालं. चिंतन कसलं? डोकं सिंहाचं आणि धड माणसाचं. हे चिंतन सुरू झालं रात्रीपासून. शोधायला लागला की हा प्राणी रात्री तर येत असेल, नदीच्या काठी जाऊन शोधू लागला. सकाळी सकाळी येईल, पूर्ण जंगल शोधू लागला. जंगलातल्या दुर्गम ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, दुपार झाली, अन्न नाही, पाणी नाही, विसरून गेला. प्रामाणिकतेने शोधू लागला. कोणाला? वरती सिंहाचं डोकं आणि खाली मनुष्याचं डोकं. दिवसभर तो शोधू लागला. संध्याकाळ झाली. जशी संध्याकाळ झाली त्याला कळालं की हा प्राणी काही मिळणार नाही. दोर आणला होता त्याने, तो दोर झाडाला लटकवला, बांधला, गळ्यात अडकवला, झाडावर बसला आणि झाडावरनं उडी मारली. गळ्यामध्ये दोर अडकवून झाडावरनं उडी मारली. पण दुर्भाग्यवश की ती रस्सी तुटली आणि हा जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर त्याने विचार केला, अरे रस्सी तुटली वाटतं, पण एवढी मजबूत रस्सी तुटली कशी काय? शक्य नाहीये. म्हणून कशी तुटली बघण्यासाठी त्यांनी झाडावर पाहिलं तर त्या झाडावरती विघ्न विनाशक लक्ष्मी नरसिंहदेव भगवंत बसलेले होते. बोलो नरसिंहदेव भगवान की. भगवंत तिथे प्रकट झाले होते. याने पाहिलं सिंहाचं डोकं, मनुष्याचं शरीर, हाच प्राणी आहे. जी रस्सी तुटली होती ती गळ्यात टाकली, भगवंताच्या गळ्यात रस्सी टाकली आणि भगवंताच्या गळ्याला ती बांधली, खाली उतरायला सांगितलं.
आणि घेऊन निघाला. कोणाकडे? पद्मनाभाकडे, जिथे यज्ञ होता तिथे. आणि निघाला ऋषी आणि पाठीमागे नरसिंह भगवंत. नाही, यज्ञस्थळावरती आला. यज्ञस्थळावरती म्हणे, बघा तुम्ही जो प्राणी सांगितला होता तो प्राणी धरून आणलेला आहे. प्रामाणिकता तेवढी नव्हती पद्मनाभाकडे. त्याला फक्त ती हवेत तरंगणारी रश्शी दिसली. नरसिंह भगवंत दिसले नाहीत. भगवंत आदान प्रदान करतात, परंतु ज्याच्याकडे खरंच प्रामाणिकपणे भक्ती आहे. या भौतिक जगामध्ये आमची स्थिती, घर कोणी बांधलं? मी बांधलं. गाडी कोणी घेतली? मी घेतली. मुलांचं शिक्षण कोणी केलं? मी केलं. सगळं काही मी केलं. आणि जीवनामध्ये दुःख आलं तर आपला हात वरती जातो, त्याने केलं. नाही जात का? त्याने केलं. जसं उद्याच्या OMG मध्ये आहे. भगवंत जर दयाळू असतील तर का बरं भूकंप देतात? का बरं सुनामी येतात? जर भगवंत दयाळू असतील तर का लोकांची उपासमार होते? भगवंत दयाळू नाहीत? भगवंत दयाळू आहेत. या गोष्टीचा आम्ही विचार करतो. 2 मिनिटं येणाऱ्या भूकंपाचा, 4 मिनिटं येणाऱ्या सुनामी लाटांचा आम्ही विचार करतो. परंतु आता भूकंप आहे का? त्यावेळेचा विचार आम्ही केला नाही. ज्यावेळी भूकंप होत नाही त्यावेळेचा विचार आम्ही केला नाही. ज्यावेळी सुनामी येत नाही त्यावेळेचा आम्ही विचार केला नाही. ज्यावेळी उपासमार होत नाही, आम्ही केवळ थोड्या वेळासाठी दुःख आले त्याचा आम्ही विचार केला आणि भगवंताच्या दयेवर आम्ही आक्षेप घेतलेला आहे. किती दुर्भागी जीव आहेत जे भगवंताने दिलेला आहे. जसं एक आम्हाला धडा होता, दिनूचं बिल आणि आईचं बिल. नाही, दिनूचं बिल होतं, बाजारातून भाजी आणली 1 रुपया, किराणा आणला 1 रुपया, इस्त्रीवाल्याला कपडे दिले 1 रुपया, त्याच्यानंतर बाळाच्या गोळ्या आणल्या, औषधातून त्या आणल्या त्याचे 50 पैसे, पप्पांची बॅग भरली त्याचे 50 पैसे, असे काहीतरी 5-5.5 रुपये दिवसाचं बिल त्याने आईच्या कॉटवरती ठेवलं. आणि मग आई सकाळी उठला तर आईचं एक बिल त्याने पाहिलं. त्यात लिहिलं होतं 9 महिने गर्भामध्ये सांभाळलं, त्याची किंमत 0. लहानपणी आजारी पडला, दिवस रात्र जागून तुझी काळजी घेतली, त्याचं बिल 0. हाताला धरून चालायला शिकवलं, त्याचं बिल 0. अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि एकूण बेरीज 0. हे गणित भगवंताच्या बाबतीत आहे. 1 दाणा गव्हाचा पेरला तर किती दाणे निघतात? 1 तांदळाचा दाणा पेरला तर किती निघतात? भगवंताने इतकी सुंदर सृष्टी बनवली. सूर्य रोज उगवतो, रोज मावळतो. कधी असं झालंय का रात्री 9ला सूर्य मावळलाय किंवा सकाळी 4ला उगवलाय? कधी होणार नाही. पण कधी बिल आलंय का आपल्याकडे? 1 महिना MSCBचं बिल भरलं नाही तर काय होईल? वीज कापली जाईल. परंतु भगवंताच्या याच्यामध्ये नाही. ही भगवंताची दया आहे. ती समजण्यासाठी साधूकडे, गुरुकडे आणि शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे, तरच आपल्याला या गोष्टी कळतील. बऱ्याच गोष्टी आहेत या प्रामाणिकतेवरती. जगन्नाथपुरी मधली कथा आहे, प्रामाणिकता. भगवंत जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा. परंतु वेळेअभावी आपण नंतर अजून पुढे एक कथा बघणार आहोत. पुढे मग वृद्ध होता जटायू, 7,000 वर्ष त्याचं आयुष्य झालं होतं. थकला युद्ध करता करता, रावणाची गाढवं मारली त्याच्या रथाची. रावणाला बेजार करून टाकलं. रावणाचं अंग रक्त लोहान करून टाकलं, रक्ताने भरून टाकलं अंग. आणि मग हे युद्ध करत असताना
जटायू थकला, शांत बसला एका झाडावर जाऊन. रावण खुश झाला की जटायूने युद्ध थांबवलं, खुश झाला आणि रावण उत्साही झाला आणि उडून निघाला. जसा निघाला त्याने पाहिलं रावण निघाला, पुन्हा जेवढी शक्ती होती आपल्या पंखांमध्ये तेवढी एकवटली आणि पुन्हा उत्साहाने युद्ध करायला निघाला जटायू. भक्तीची त्यागाची व्याख्या आहे उत्साह. भक्तीमध्ये उत्साह पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आमचा उत्साह जोपर्यंत आमचं काम आहे तोपर्यंत. कामस्तत ज्ञान प्रपद्यन्ते अन्नदेवता. ज्यावेळी आमचं काम असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला देवळात मिळू, त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रार्थना मंदिरांमध्ये मिळू. जर काम नसेल, तू तेरे धाम में मैं मेरे काम में, नाही का, तू तुझ्या धामामध्ये मी माझ्या कामांमध्ये. कृष्ण भावनेमध्ये उत्साह पाहिजे. जसं एक फार सुंदर तुकाराम महाराजांच्या जीवनातलं हे कथा आहे की आम्ही केवळ ज्यावेळी आमच्या जीवनामध्ये संकट किंवा काय, ज्यावेळी काय आमची एक भौतिक इच्छा असेल ना, त्यावेळी आम्ही देवी देवतांचं नाही तर भगवंताचं शरणागत घेतो. जसं तुकाराम महाराज एकदा प्रवचन देत होते देहूमध्ये. देहूमध्ये प्रवचन सुरू झालं. संध्याकाळी 7 ला कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झाला. 9 वाजले, 10 वाजले, कीर्तनातली लोक जायला लागली. परंतु तुकाराम महाराज जोर जोराने कीर्तन करू लागले. कीर्तनामध्ये गुंग झाले. 11 वाजले रात्रीचे. 11 वाजल्यानंतर त्यांनी पाहिलं एकच व्यक्ती समोर प्रवचनात बसलेला आहे. एकच व्यक्ती समोर प्रवचनात बसलेला आहे. फार खुश झाले. त्या म्हणाले की आजपर्यंत एवढी प्रवचन दिली परंतु तुझ्यासारखी तीव्रता मला ऐकण्यामध्ये कुठेच पाहिली मिळाली नाही. तुझ्यासारखी तीव्रता मी कुठेच पाहिली नाही. माझा आज उत्साह वाढलेला आहे. अजून कीर्तन आपण करूया. याने हात दिला. महाराज थांबा, तुकाराम महाराज थांबा, माझा उत्साह वाढलेला काही नाहीये. तुम्ही कीर्तन करत असताना ज्या घोंगडीवर उभ्या आहात ना, ज्या घोंगडीवर, ती घोंगडी माझी आहे आणि ती नेण्यासाठी मी ते थांबलेलो आहे. तुम्ही बाजूला झाले, ती घोंगडी घेतली की मी निघालो. आमची सरकार अशी स्थिती नाही का? थोडस काही पाहिजे असेल तर फोडला नारळ, घातली पूजा, केले 525चा यज्ञ. नाही. भगवंत जे आहेत ते भावग्राही जनार्दन आहेत. भगवंतांना कोणी फसवू शकत नाही आणि ज्याला जे पाहिजे ते मिळेल. परंतु जो भगवंतांना शरणागत जाईल ना, भगवंत त्याला जीवनामध्ये जे अंतिम लक्ष्य आहे भगवंताचं धाम ते त्याला देते. म्हणून भक्तीमध्ये काय हवाय? उत्साह हवाय, निश्चय हवाय. श्रील प्रभुपाद भगवद्गीतेच्या एका अध्यायामध्ये तात्पर्यामध्ये ही कथा लिहितात. टिटवीची कथा. टिटवी, तिचं एक समुद्राचा पूर येतो आणि झाडावरची जी अंडी आहेत ते समुद्र घेऊन जातो. टिटवी चिमणी ती परत येते, बघते तर अंडी नाही झाडावर. विचारते तर म्हणे समुद्र आला होता, तो घेऊन गेला. ती समुद्राकडे जाते आणि समुद्राला विनवणी करते, हे समुद्रा, माझी मुलं, माझी अंडी मला देऊन टाक. समुद्र म्हणतो नाही, देणार नाही. जर तू मला तुझी अंडी दिली नाहीस, माझी अंडी तू मला दिली नाहीस, तर मी तुला सुकवून टाकेन. छोटीशी टिटवी चिमणी काय व्रत घेते? जर तू मला तुझी अंडी परत, माझी अंडी परत दिली नाहीस तर मी तुला पूर्णतः सुकवून टाकेन. समुद्र हसायला लागतो. म्हणजे तू मला सुकवणार? ठीक आहे, बघू, कर काम चालू. आणि मग ही टिटवी चिमणी एक पाण्याचा थेंब घ्यायची, सुक्या वाळवंटात टाकून यायची.
एक पाण्याचा थेंब घ्यायची सुक्या वाळवंट टाकायची, एक पाण्याचा थेंब घ्यायचे सुक्या वाळवंट टाकायची. असा प्रयत्न तिचा सुरू होता. उत्साह निश्चय कधीच कमी झालेला नाहीये. कोणी असो किंवा कोणी नसो, आपला उत्साह कसा असतो? लोक वाढले की आपला उत्साह वाढतो नाही. तुकाराम महाराज म्हणून सांगतात, कोणी निंदा कोणी वंदा, कोणी निंदा करा कोणी वंदना करा, आमचा केवळ एकच धंदा भगवंताची भक्ती. देह जावो अथवा राहो, विठ्ठल चरणी दृढ भाव. विठ्ठलाचं उदाहरण आजच्या शेवटच्या प्रवचनात तेही देईल. भक्तीची व्याख्या. उत्साह, भक्तीमध्ये उत्साह पाहिजे. भक्ती म्हणजे धारेवरची कसरत. भक्ती करत असताना समस्या नक्कीच येतील, परंतु उत्साह सोडायचा नाही. परीक्षा येतच राहतील. पुढे आपण बघणार आहोत, जटायू आणि रावणामध्ये युद्ध सुरू झालं. भयानक युद्ध झालं आणि शेवटी रावणाने जटायूचे पंख कापून टाकले. आणि पंख कापून टाकल्यानंतर हा जटायू पूर्णपणे तडफडत भगवंताची वाट पाहू लागला, प्रार्थना करू लागला. आणि मग भगवान श्रीराम आणि लक्ष्मण जटायूच्या जवळ पोहोचलेले आहेत. वर्णन आहे श्री रामायणामध्ये. जसे भगवंत आणि लक्ष्मण जटायूच्या ठिकाणी पोहोचले, जटायूचे पंख इस्तविस्त पडले होते, पूर्ण रक्त झालं होतं. भगवान श्रीरामाने ते पाहिलं आणि आपला बाण धनुष्य काढला आणि जटायूवर नेम धरला. बाण काढला तुनीर मधून आणि जटायूला मारण्यासाठी भगवान श्रीरामाने धनुष्यावर बाण चढवलेला आहे. वाल्मिकी रामायण मध्ये याचं वर्णन आहे की हा प्राणी याने माझ्या सीतेला खाल्लेलं दिसत आहे, म्हणून याचा वध आता करतो, असं क्रोधाने लालबुंद होऊन भगवान श्रीरामाने जे आहे ते बाण मारण्यासाठी काढलेला आहे. लक्ष्मणजी म्हणतो, भगवंता थांबा, हा जटायू आहे, हा असं करणार नाही. आपल्या वडील दशरथ महाराजांचा मित्र आहे, असं करणार नाही. मी विचारतो आधी काय झालं ते. आणि लक्ष्मणजी गेल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, पाहतो तर तो राम नामाचा जप करतो जटायू. लक्ष्मणाने, भगवंत हा तुमच्या नावाचा जप करतो, हा कसं काय सीतेला खाईल? भगवंतही आले. भगवंताने विचारलं आणि मग त्याने सांगितलं की असुरांनी तुमच्या सीतेला पळवलेला आहे. इथे एक शिक्षा, त्याग आणि भक्ती. भक्तीमध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परीक्षा, शुद्धीकरण. मनी नाही भाव अणदेवा मला पाव. मगाचपासून ते भजन आठवतच नव्हतं, आता आठवलं. मनी नाही भाव अणदेवा मला पाव, देव शाण पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे, देव बाजारचा भाजी पाला नाही रे. 7 दिवस रामकथा केल्यानंतर झाल्यानंतर लोक ऐकली बरं का, 7 दिवस रामकथा. नाही, रामकथा सुरू होते. मनी नाही भाव देवा मला पाव. परीक्षा सुरू झाली. आता मुलांचे उंडके मंदिरात येताना दिसतात. मंदिरात सकाळ सकाळी जपाला बसले की येतात. परीक्षा झाली की मुलांचा फोन येतो, प्रभूजी प्रार्थना करो, एग्जाम आहे कल. मला वाटतं उद्या GEE ची एक्झाम आहे, 12वीच्या स्टुडंटची. नाही, मुलांच्या परीक्षा आल्या. फोन, प्रभूजी कल 9 से 12:30 पेपर है, थोड़ा प्रार्थना करो, 1-2 मला एक्स्ट्रा करो. मुलं सांगतात, प्रभूजी सकाळी जरा लवकर उठून 1-2 माळा एक्स्ट्रा करा आमच्यासाठी, कारण आमचं ऐकतील की नाही बघू, तर तुमचं नक्कीच ऐकतील, पेपर थोडा सोपा जाईल. नाही तर मनी नाही भाव अन देवा मला पाव. गणपती बाप्पा आणून ठेवले. नाही, कसले गणपती केले आम्ही?
11 दिवस गणपतींना असं काही ऐकवतो, असं काही ऐकवतो, गणपतीचं डोकंच फुटत असेल. चक्रावून जात असतील गणपती बाप्पा आमचे. 11व्या दिवसानंतर ज्यावेळी जात असतील, लोक म्हणतात ना, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा खऱ्या अर्थाने स्वतःलाच विचारा, म्हणत असतील का पुढच्या वर्षी लवकरच येईन खऱ्या अर्थाने? मला तर वाटत नक्कीच नाही म्हणत असतील गणपती बाप्पा. ते म्हणत सुटलो रे बाप्पा. नाही, नवरात्र उत्सव हा, तिकडे देवी एका कोपऱ्यात आणि आमचे काय वेगळेच गरबे इकडे. हा, दुर्भाग्याची गोष्ट आहे. विषय बराच लांब लचक जाईल, परंतु ज्यावेळी भगवान श्रीरामांनी जटायूला पाहिलं त्यावेळी भगवंताने बाण मारायला काढलेला आहे. भगवंतांना माहिती नव्हतं का हा जटायू आहे आणि याने माझ्यासाठी आपला देह जो आहे तो माझ्यासाठी याने झिजवलेला आहे. आपला देह याने माझ्यासाठी वाया घालवलेला आहे. हे भगवंतांना माहिती नव्हतं का? भगवंतांना माहिती होतं. पण सगळ्यात महत्वाचं आहे, भगवंत इथे एक आचार टीका लिहितात, भगवंत परीक्षा घेत होते. भक्ती म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, गेला आणि विकत घेऊन आलं नाही. परीक्षा होईल, पावलो पावली परीक्षा होईल. हृदयातल्या अनर्थांची आणि भौतिक जगात असलेल्या परिस्थितींशी सांगड घालता असताना भक्तीमध्ये नेहमी परीक्षा होईल. भगवंत नक्कीच परीक्षा घेतील आणि या परीक्षेमध्ये आपला उत्साह मुळीच कमी झाला नाही पाहिजे, आपला निश्चय मुळीच कमी नाही झाला पाहिजे, तरच त्याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हटली पाहिजे. आणि म्हणून आणि या परीक्षेनंतरच खऱ्या अर्थाने शुद्धीकरण आहे. म्हणून जटायूची परीक्षा भगवंतांनी घेतली आपल्याला दाखवण्यासाठी की भगवंत परीक्षा घेतात. भगवंत शुद्ध झाल्याशिवाय घेणार नाहीत त्यांच्या धामामध्ये. म्हणून परीक्षा प्रत्येकाला त्याच्या जसं परीक्षेचं उदाहरण देताना एक फार सुंदर उदाहरण दिलं जातं. ते म्हणतात की कसं भगवंत परीक्षा घेतात. जसं लहान मुलं असतं, 1-2 वर्षाचं 2.5 वर्षाचं, त्याच्यावेळी असं कोणीतरी असं उडवतं त्याला आकाशामध्ये, नाही पाहिलं असेल, असं आकाशात उडवलं ते जरा घाबरतं नाही, परंतु त्याला लगेच झेललं की त्याला हा 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 हसायला लागतं. पाहिलं तुम्ही? असं वर उडवलं की ते मूल घाबरतं, परंतु त्याला लगेच झेलल्यावर ते आनंदी होतं. पुन्हा त्याला उडवलं जातं, ते घाबरतं, त्याला झेललं की आनंद होतो, पण नंतर त्याला उडवलं तर ते घाबरत नाही, त्याला आनंदच होतो. भगवंताची परीक्षा अशीच आहे. त्याच्या शक्तीपेक्षा मोठा पेपर देत नाहीत कधी. आम्हीच पेपरला घाबरतो. त्याची जेवढी शक्ती आहे, त्याची जेवढी बुद्धी आहे, भगवंतांना ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन, भगवंताचे अंश आहोत. भगवंत दयाळू आहेत. ते तेवढीच परीक्षा देतात जेवढी हा पास करू शकेल. परीक्षकाला माहितीये हा पहिलीतला याला 5वीचा पेपर चालणार नाही, तेवढीच परीक्षा देतात. फक्त आम्ही काय पेपर हॉल मध्येच जाण्याची आमची इच्छा नाही. भक्ती नको 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 नको, लय त्रास होईल. नाही, परीक्षा होईल. भक्ती करत असताना परीक्षा होईल, परंतु त्या परीक्षेमध्ये नक्कीच शुद्धीकरण आहे. परीक्षेचं एक उदाहरण फार सुंदर भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये आहे. जसं एकदा नारद मुनींना प्रश्न पडतो, भगवंता तुमचे महान भक्त कोण असतील बरं? तर भगवंत म्हणतात वृंदावनातल्या गोपी. वृंदावनातल्या गोपी हे काय महान भक्त? ते म्हणे ठीक आहे, तुला परीक्षा करायची आहे ना? तर हो परीक्षा करायची. बरं जा,
ब्रह्माजीकडे जा, शिवजीकडे जा, सगळ्या देवी देवतांकडे जा आणि सगळ्यांना एक प्रश्न सांगायचा. प्रश्न हा की भगवंताचं डोकं दुखतंय आणि हे डोकं कधी थांबेल? ज्यावेळी तुमच्या चरणाची रज भगवंत आपल्या डोक्याला लावतील त्यावेळी जे आहे भगवंताचं डोकं थांबेल असं सांगायचं. आणि जर तुमच्या चरणाची रज भगवंतानी डोक्याला लावली तर तुम्ही करोडो जन्म नरकात, असं पण सांगायचं. खरं सत्य आहे. जर आपण भगवंतांची आपल्या चरणाची रज भगवंताच्या डोक्याला जर चोळली तर आपण नरकातच. ठीक आहे. मग नारदजी निघतात, ब्रह्माजीकडे जातात, ब्रह्माजीला सांगतात वैकुंठातून आलो, फार मोठी गोष्ट झालेली आहे, भगवंताचं डोकं दुखत आहे. ब्रह्माजी म्हणतात मग अश्विनी कुमार कोणाला पाठवू? ते म्हणे नाही, उपाय एकच आहे, तुमच्या चरणाची दष्ट पाहिजे. म्हणा अरे माझ्या चरणाची दष्ट नरकात पाठवतो काय मला? हे बुवा नाही मिळणार आपल्याला, दुसरीकडे जा. शिवजीकडे जातात, शिवजीला सांगतात. शिवजी म्हणे नाही बुवा, कोण नरकात जाईल? सगळीकडे जातात, कोणीच चरणाची रस देत नाही. भगवंता कोणी दिली नाही. जा आता वृंदावनातल्या गोपींकडे जा. वृंदावनातल्या गोपींकडे जातात, गोपींना सांगतात वैकुंठातून आलो. मग तुमच्या कृष्णाचं डोकं दुखते. बापरे, मग काय काय तर औषध काय? नारद मुनी एक औषध आहे, तुमच्या चरणाची रस जर डोक्याला लावली भगवंतानी तर भगवंताचं डोकं दुखायचं थांबेल. गोपी काय करतात? आपल्या ओढण्या काढतात आणि नाचून नाचून चरणाची रस त्या ओढणीमध्ये भरून नारद मुनी हे घ्या आणि भगवंताच्या डोक्याला लावा बरं का. नारद मुनी यांना माहिती नसेल की, गोपींना माहिती नसेल की तुमच्या डोक्याची चरण भगवंताच्या डोक्याला लावली तर तुम्ही नरकात जाल. नारद मुनी सांगतात त्यांना, तुम्हाला माहिती आहे का की ही चरणाची रज, तुमच्या चरणाची रज जर भगवंताच्या मस्तकाला लावली तर तुम्ही नरकात जाल. तुम्हाला माहिती आहे का? गोपी हसायला लागतात. भक्ती म्हणजे ही भावना. गोपी हसायला लागतात आणि गोपी फार सुंदर उत्तर देतात. गोपी म्हणतात की नारद मुनी, जर एवढ्याशा थोड्याशा ही जी चरणाची रज आहे, आमची माती आहे, धूळ आहे, हिने जर भगवंताचं थोडा वेळ जरी डोकं शांत झालं ना, थोडा वेळ जरी डोकं दुखायचं थांबलं ना, तर त्यासाठी आम्ही करोडो 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 जन्म नरकात जायला तयार आहोत. ही आहे भगवंताची भक्तीची भावना. म्हणून प्रभुपादांनी या आंदोलनाला नाव दिलेलं आहे कृष्ण भावना, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. इथे भावनेचा विकास करायला शिकवलं जातं. केवळ 7 दिवसांच्या रामकथेने, 7 दिवसांच्या भागवत कथेने शुद्ध भक्त होणार नाही. मीही नाही सांगून आणि आपणही नाही ऐकून. आपलं जीवन 7 दिवसानंतर सुरू होतं. जे ऐकलेलं आहे, जे बोललेलो आहे, त्याचं मंथन केलं पाहिजे. त्याच्यातून आपली भावना चांगली विकसित केली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी श्रील प्रभुपादांनी हे आंदोलन निर्माण केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ. श्रील प्रभुपादांनी तिथे काय केलेले आहे? भावना विकसित केलेली आहे. भगवंताप्रती भावना विकसित केली पाहिजे. आणि ती करण्यासाठी काय करावं लागतं हे आपण उद्या बघणारच आहोत. परंतु हे करत असताना इथे ज्यावेळी भगवान श्रीराम जटायू सांगतो की भगवंता, एक असुर जो आहे तो सीता मातेला घेऊन पळालेला आहे आणि जटायू आपला देहत्याग करतो. देह कुठे सोडतो? भगवंताच्या मांडीवर सोडतो. आणि मग भगवंत लक्ष्मणाला आदेश देतात की जा जंगलातून लाकडान आपण जटायूचा अंतिम संस्कार करू. भगवान श्रीरामाने दशरथाचा अंतिम संस्कार केलेला नाही आहे, परंतु भगवान श्रीरामांनी जटायूचा अंतिम संस्कार केलेला आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे भगवंताने काय पाहिली? भावना पाहिलेली आहे.
फार सुंदर एक आचार्य टीका लिहितात, दोन व्यक्ती, एक व्यक्ती रामाच्या हातून मेला, त्याचं नाव होतं मारीच. उद्या त्याची कथा बघणार आहोत. रावणाच्या हातून कोण मेला? मारीच मेला. रामाच्या हातातून मारीच मेला आणि रावणाच्या हातातून जटायू मेला. बघा फरक किती आहे. रामाच्या हातातून मारीच मेला आणि रावणाच्या हातातून जटायू मेला. इथे गुणगान कोणाचं होतंय? जटायूचं. का? कारण त्यांनी या भावनेने भगवंताची सेवा केलेली आहे. म्हणून अंतिम समयी भगवंत जर धर्म जर आपल्या बाजूला उभा करायचा असेल तर त्याची तयारी आपल्याला आतापासूनच करायचे आहे. उद्याचा विषय आहे मारीच वध. मारीच म्हणजे या भौतिक जगातल्या वेगवेगळ्या आसक्त्या. सीतामाता सगळं सोडून आली, परंतु एका त्या मारीचवर आसक्त झाली आणि भगवंतही तिच्या मागे गेले. त्याचंही कारण उद्या आपण चर्चेत घेऊ. आणि मग मारीचचा वध केला भगवान श्रीरामांनी. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या आसक्त्यांचा त्याग करायचा आहे, वध करायचा आहे. आणि त्यासाठी मनुष्य जीवनाचा उद्देश आपल्याला प्राप्त करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याची चर्चा देखील उद्या करणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्या शेवटचं सेशन राहील OMG, ओ माय गॉड. ज्या फिल्ममध्ये भगवंताच्या नियमावरती किंवा धर्मांवरती विषय पहिल्यापासूनच आहे की खेळाडू आणि मनोरंजन करणारे ज्यावेळी समाजाचं नेतृत्व करतात तो समाज प्रगती करत नाही तर तो समाज अधोगतीला जातो. याविषयी आपण उद्या चर्चा नक्कीच करणार आहोत. इस्कॉन तर्फे भगवद्गीता कोर्स आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, जसं मी काल अनाउन्समेंट केलं होतं, याच्यामध्ये 3 दिवसात हे 6 विषय घेतले जाणार आहेत. पहिला विषय आनंदाचा शोध. प्रत्येकाला आनंद हवा आहे, तो कुठे आहे? भगवंत अस्तित्वात आहेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी कोण आहे? चांगल्या लोकांसोबत वाईट का होतं? आणि भगवंत एक आहेत की अनेक? आणि योगाची पूर्णता या कलियुगामध्ये जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, प्रायेण्वल्पायुष सभ्य कलस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रता. प्रायण अल्पायुष्य. कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य कमी आहे. प्रायण अल्पायुष्य सभ्य कलस्मिने युगे जना. मंद कमी बुद्धी आहे, सुमंद म्हणजे आळशी आहेत कलियुगातली लोक. मंद सुमंद मतयो मतभेद आहे एक दुसऱ्यांमध्ये. मंद भाग्या कम नशिबी आहेत. आणि हुपद्रता म्हणजे नेहमी भांडणारे आहेत. या अशा युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी खरा योग कोणता तो देखील या कथेमध्ये या 3 दिवसाच्या सेशनमध्ये सांगितलं जाणार आहे. हिज ग्रेस मारुती प्राण प्रभू ते घेणार आहेत. तर त्याचा ॲड्रेसही इथे दिलेला नाही आहे. दत्त मंदिर, पत्ता दत्त मंदिर हॉल, राजीव नगर टाउनशिप, राजीव नगर नाशिक. इथे हा 3 दिवसाचा कार्यक्रम होणार आहे. त्याची फी देखील इथे दिलेली आहे. 300 रुपये सिंगल, 200 रुपये आले तर 500 रुपये. जर दोघेही आले तर त्याचं सांगण्याचं पैसे ठेवण्याचं कारणही हेच आहे, कारण तिथे उत्तम प्रतीचा प्रसाद मिळणार आहे. त्याचबरोबर तिथलं जे काही चेअर्स, PPT हे सगळ्याचा जो खर्च आहे, साऊंड सिस्टीम, त्याचा खर्च देखील यातूनच दिला जाईल. आणि म्हणून हा नॉमिनल खर्च आहे. बाहेर हा सेमिनार जर कॉर्पोरेट पिचिंगमध्ये हाच सेमिनार केला जातो त्यावेळी एक मनुष्याला कमीत कमी 2100 रुपये घेतलेले जातात. परंतु प्रचार
त्याचं कमवण्याचा नाही, केवळ जो काही खर्च आहे नॉमिनल निघावा म्हणून हा उद्देश आहे. तर ज्यांना ज्यांना याचे पासेस हवेत ते टेबलवरती मिळतील. कृपा करून हा कोर्स सगळ्यांनी अटेंड करावा ही आपल्यासाठी रिक्वेस्ट आहे. पुन्हा एकदा फार फार धन्यवाद. बोलो सियावर रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. फार फार धन्यवाद. तर आता भगवंताची आरती होईल आणि मग त्यानंतर थोडा प्रसाद सगळ्यांसाठी होईल आणि त्यानंतर मग सगळ्यांनी प्रस्थान करायचं आहे. हरे कृष्णा. उद्या संध्याकाळी आपण 7 वाजता अवश्य भेटूया. हरे कृष्ण. उद्याचं सेशन थोडं जास्त वेळ पण चालण्याची शक्यता आहे, तर त्या तयारीनेच आपण सर्वांनी यावं. हरे कृष्ण.